माझ्या साहेबांना वाटायचं की त्यांच्या नावानं वाचायला घेण्यापुरतं शिकलं पाहिजे, पण मला असं वाटायचं की मी शिकून काय करते. माझं साहेब मला शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी ज्योतिबाबांच्या आणि सावित्रीच्या गोष्टी सांगत असत. माझं साहेब मला म्हणायचं की बघ रमा बघ, ती सावित्री आई कशी शिकली, तशी तू बी शिक. मला साहेब सांगायचं ज्या काळामध्ये इथल्या व्यवस्थेने प्रचंड विरोध केला असताना ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली आणि याच मातीमध्ये अक्षर कोरून कोरून ती सावित्री आई शिकली. बघ रमा, ती धाडसी सावित्री बघ. आणि मग या रमानं शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि मग मी बी वाचायचं लिहायचं शिकले. माझं मामांची माझा रोज अभ्यास घेत असत. केळूसकर गुरुजींनी माझ्या साहेबांना गौतम बुद्धांचं चरित्र दिलं होतं. ते पुस्तक माझ्या साहेबांच्या फार आवडीचं होतं. का कुणास ठाऊक मला गौतम बुद्धांचे विचारधारा आणि माझ्या साहेबांची विचारधारा ही सारखीच वाटायची. मी ते पुस्तक माझ्या मामांजींना वाचून दाखवायचे. गौतम बुद्ध जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा ते सिद्धांत होते आणि जेव्हा ते घरामध्ये परतले तेव्हा ते बुद्ध होते. असं संपूर्ण चरित्र त्या पुस्तकामध्ये होतं. बाळांनो, माझा रमेश जेव्हा मला सोडून गेला तेव्हा मी माझ्या साहेबांना अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये, माझ्या साहेबांच्या अभ्यासामध्ये अडथळा होऊ नये याकरिता मी माझ्या साहेबांना सांगितलं सुद्धा नाही. माझा रमेश जरी गेला असला तरी कितीतरी रमेश माझ्या साहेबांना इथं घडवायचे होते आणि म्हणून ही वार्ता मी साहेबांपर्यंत कळवली नाही. एवढंच नाही तर माझ्या बाळांनो, माझी इंदू मला माझ्या याच बंगल्यामध्ये सोडून गेली. माझा गंगाधर तर तापेनं फणफणत होता. मी डॉक्टर साहेबांकडे गेले आणि डॉक्टरांना काय म्हणते, डॉक्टर साहेब काही करा परंतु माझ्या गंगाधरला वाचवा साहेब, माझ्या गंगाधरला वाचवा. डॉक्टर साहेबांनी त्याच्यावरती मोठा विलास करण्यासाठी सांगितलं होता आणि ते विलास करण्याइतपत आमच्याकडे पैसे देखील नव्हते. मी साहेबांना पत्र धाडून सांगितलं की साहेब आपला गंगाधर आजारी आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की त्याच्यावरती मोठा विलास करावा लागणार, परंतु माझ्याकडे पैसे नाही. लवकर तुम्ही पैसे पाठवावे साहेब. साहेबांचं पत्र माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. मला वाटलं साहेबांनी त्यामध्ये पैसेच पाठवले असणार. मी ते पत्र उघडलं आणि वाचते तर काय, साहेब त्यात लिहितात, रामो आपला गंगाधर जात असेल तर त्याला जाऊ दे रामो, परंतु माझ्याकडे पैसे नाही. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी एकच टाइमचं जेवण करतोय आणि माझा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतोय रामो. हे शब्द मी ऐकले आणि मी लगेचच उभी राहिले आणि मग त्या दिवशीपासून मी दिवस उजळण्याच्या अगोदर जायची आणि गौऱ्या थापायच्या. खरं तर माझ्या बाळांनो, तुमच्या या आईनं शेणाच्या गौऱ्या देखील थापल्या परंतु कधी तक्रार केली नाही. आज तुम्हाला बघून मला फार आनंद झाला. माझ्या साहेबांना वाटायचं की आपला समाज कसा सुद्धा उठात आला पाहिजे, आपल्या पोरी कशा साहेबीने झाल्या पाहिजे. आज तुम्हाला बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बाळांनो, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. एवढंच नाही तर आमचा राजरत्न जो की साहेबांचा आवडता होता, आमचा राजरत्न देखील आम्हाला सोडून गेला. हुबेहूब साहेबांसारखा दिसणारा आमचा राजरत्न देखील आम्हाला सोडून गेला आणि जेव्हा आमचा राजरत्न आम्हाला सोडून गेला तेव्हा आमच्या राजरत्नाच्या अंतविधीला आमच्याकडे पैसे देखील नव्हते. आणि मग माझ्या या लुगड्याला पाडलं आणि आम्ही आमच्या राजरत्नाचा अंतविधी केला. लेकरांनो, आम्ही आमच्या राजरत्नाचा अंतविधी केला. खरं तर मी आढळली आणि मला काही बी कळायचं नाही. साहेब मला एकदा म्हणतात की रमा, हे पशु पक्षी प्राणी ती सगळी त्या विहिरीतलं पाणी पितात आणि मग आपण तर माणसं ना गं. मला काय समजायचं नाही एवढं, पण एक गोष्ट समजली की साहेब आता माणसांकरिता काही
नाईलाज करणार, पण या रमाला ठाऊक होतं तिच्या जाण्याची वेळ आली.